मला तर रोज असं वाटतं मस्त मस्त तयार व्हावं आणि रोज कुठेतरी फिरायला जावं. तर का ते पुढे तुम्हाला सांगतेच. तर नमस्कार, मी धनश्री स्वागत करते परत एका छानशा व्हिडिओमध्ये. तर आता रोज तर आपण फिरायला जाऊ शकत नाही. तर अचानक मामांचा कॉल आला होता, त्यामुळेच आम्ही गावी जायला निघालो होतो. आणि आता गावी जातोय म्हटल्यावर कुलूप, लॉक वगैरे हे सगळं बघणं तर मॅन्डेटरी आहे. त्यानंतर प्रवास सुरू झाला आणि फायनली जाऊन आम्ही मामांच्या शेतात पोहोचलो. तर मामाने आज छोट्याशा पार्टीचं नियोजन केलं होतं, त्यासाठीच आम्ही गावी गेलो होतो. आता गेलो आहे म्हटल्यावर शांत तर बसता येणार नव्हतं. या पद्धतीने चुलीला जाळ लावून मस्त असं पाणी तापायला ठेवलं आणि त्यानंतर जेवणाची तयारी करून घेतली आणि तयारीमध्येच भरपूर वेळ गेला. त्यामुळे जेवण बनवायला थोडा वेळ झाला आणि इतकं तर चालतंच, कारण रोज आपण घरी जेवत असतो, पण शेतामध्ये 2 घास एक्स्ट्रा जातात हे सगळेच बोलतात. आज ते अनुभवलं पण. मटण शिजल्यानंतर ते देवाला नैवेद्यासाठी पहिल्यांदा पाठवलं. त्यानंतर अशी आमची छानपैकी पंगत बसली आणि इकडच्या साईडचे आम्ही जे आहे ते नॉनव्हेज खाणारे आणि इकडचे जे तिघं दिसत आहेत ते होते व्हेजवाले. तर सगळ्यांनी मस्त असा जेवणावर ताव मारला, कारण सगळ्यांनीच खूप मेहनत घेतली होती. त्यानंतर घरी आल्यानंतर आईने चहा केला होता. मस्त असा चहा बिस्किटांचा आस्वाद घेतला. त्यानंतर नाना मम्मी पहिल्यांदा गावी जायला निघाले. त्यांना टाटा बाय बाय केला आणि थोड्या वेळाने आम्ही पण कोल्हापूरला यायला निघालो. असा होता आजचा दिवस. व्हिडिओ आवडला तर चॅनलला सबस्क्राईब करा. भेटू परतच्या व्हिडिओमध्ये. तोपर्यंत बाय.